येत्या जुलै महिन्यापासून संपूर्ण क्षमतेने गोंदिया जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होणार आहेत आणि विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी गोंदियामध्ये येत असतात आणि त्याकरिता ते एस.टी. महामंडळाच्या बसचा वापर करीत असतात आणि त्याच संदर्भात मी सध्या उपस्थित आहे गोंदिया बस स्थानक येथे आणि आज आपण गोंदिया बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक यांच्याशी थेट संवाद साधून नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी काय एस.टी. महामंडळाकडून नियोजन आहे, काय बसच्या संख्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकरिता जी पास असते त्या पासच्या दरांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का, काय प्रक्रिया असणार आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण गोंदिया बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री इतिजी कटरे यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात MM न्यूज. नमस्कार, मी आगार व्यवस्थापक गोंदिया. आता जुलैपासून शाळा सुरू होणार आहेत, त्यासोबतच मुलांना पासेस ह्या लागतीलच. त्यासाठी आम्ही आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी तसेच गोंदिया बसस्थानकात पास काउंटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे व मुलांसाठी विद्यार्थी पासेस तसेच विद्यार्थिनीसाठी अहिल्याबाई व मानविकाच्या मोफत पासेस ह्या आहेतच. त्यामुळे मुलांनी या त्वरित या पास काउंटरवर जाऊन आपल्या पासेस कलेक्ट करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर, अनेक वेळी असे बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात की विद्यार्थ्यांसाठी अनेक ठिकाणी बस थांबत नाही, त्याकरिता काय सांगाल? याबद्दल आम्ही जशा तक्रारी प्राप्त झाल्या त्यानंतर आम्ही लगेच जे काही आमचे चालक किंवा वाहक असतात त्यांना आम्ही सूचना देत असतो व त्या तक्रारी ज्या काही आहेत त्या आम्ही निराकरण करत असतो. सर, एस.टी. महामंडळ गोंदिया बस डेपोकडून जर एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर त्यांनी काय करावं? विद्यार्थ्यांना काही अडचण असली तर त्यांनी आमचे नंबर डिस्प्लेवर दिलेलेच आहेत बसस्थानकात, त्यांनी आम्हाला त्वरित संपर्क करावा. आम्ही त्यांच्या तक्रारीचे निराकरण करू. आणि सर, बसच्या संख्येमध्ये काही वाढ करण्यात आली आहे? सध्या बसच्या संख्येमध्ये वाढ म्हणजे दरवर्षी ज्याप्रमाणे मुलांसाठी बसेस चालवण्यात येतात त्याप्रमाणे यावर्षी आहेत आणि त्यांना जर काही अडचण असलीच तर आम्ही ते अडचण त्यांची दूर करू. सर, गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या विशिष्ट भागांमध्ये खास विद्यार्थ्यांसाठी बसेस चालतात? सर, आमगाव आहे, गोरेगाव आहे आणि गोंदिया इथं मुलांसाठी बसेस चालवण्यात येतात. त्यासोबतच जे काही गावातून शहरामध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण मानविकास आणि अहिल्याबाईच्या बसेसची सुविधा केलेली आहे व पासेसची सुविधा आहे. सर, राज्य शासनाच्या सूचनेनुसार सामान्य व्यक्तींच्या तिकिटाच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे वर्ष 2026 मध्ये. त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर काही पडणार आहे का? म्हणजे पासच्या दरामध्ये पासेसवर त्याचा काही प्रभाव नाही आहे. जे काही आहे आता फक्त जुलै 15 पर्यंतच जी 10% वाढ करण्यात आली होती ती आहे, त्यानंतर ती 10% वाढ बंद करून देण्यात येईल.